घडावे हे तुमच्याकडून यांना शिकवलं पाहिजे. आणि सध्या आता संस्कार हे बापाला नाही, बापाच पोरा पडत तंबाखू खांदे पक पक. आता काल एक पोरग माझ्या पुढं तंबाखू खात होतं. मग चल घरी तुझ्या बापाला सांगतो. तो म्हणला महाराज मी कोणालाच भेट नाही. आणि तेवढ्यात त्याच्या बापाला आणि त्याने तंबाखू महाग लपवला. मी म्हणलं आता कसं बेला? तो मला महाराज मी बेलो नाही, ह्याच्यातला अर्धा तंबाखू माझा बाप मागित आहे. बापाला संस्कार नाही मुलाला कसे संस्कार? म्हणून संस्कार कसे होते आणि कोणी कोणाला घडवले? जिजाऊ माताची कथा जीवनामध्ये किती सोसावं लागले बेटा. छत्रपतींना तत्वंदिनी ज्ञानेश्वरी यांनी गावता त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आताची माता आणि स्वयंपाक म्हणती वास पाता पाता आणि पोरगा घालतो लाता आणि ती म्हणते चला ना माझा माथांग काय करू आता काय करते. आता मला दिंडीत जायचंय. बाई तू आता थकायला आली, तू फक्त गाडीत बस आणि पंढरपूर गाठ. तू वारी करू नको बाई, तू थकलीले. घाटात केव्हा कोणता एकाचा भरोसा नाही. वारी केव्हा केली पाहिजे? जो वरी तो वरी हात चालावया पाय. अशी होती माता. आणि उगा स्वराज्य निर्माण नाही झालं. आणि छत्रपतींच्या संगे लाया खाऊन जगणारी नव्हती मावळे. ऊसाचे म्हणजे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे आणि व्यसन करणं टाळायचे. म्हणून छत्रपतींच्या जवळ जाऊन बसायची. उगा स्वराज्य निर्माण नाही झालं. आणि आपलं लाया खाऊन धमकी टाकीत आहे, बेळ खाते बेळ बेळ. आणि त्या मटकीवाल्याला तीनदा मटकी टाक, कांदा टाक, मटकी टाक, भेळ टाक, निंबू टाक, लिहून ठेव. भिकारी येड. पैसे नाही, धमकी टाकते, निंबू टाक, मटकी टाक. काय येड्यावानी करतो? युसाची म्हणजे हाताने पिळायचे. आणि मावळे कशी होते? अशी होती तलवार खालनासाच. आणि आपलं दारू पिऊन डिशीवाला धमकी टाकते बजाव. अरे येड्या, तलवारी पुढे नकरा चालत नव्हता कोणाचा, उगा नाही. आणि रक्त कसं आहे 2 मिनिटात सांगतो. हे रक्त कसं आहे? काय हळू आवाज आहे थोडं. हे रक्त कसं आहे? अरे हे रक्त दारू पिऊन टिशी पुढे नाचायचं रक्त नाही. हे रक्त चुम्मा दे गाण्यावर नाचायचं रक्त नाही. अरे हे रक्त पोरी पळून न्यायचं रक्त नाही. हे रक्त शिवाजी संभाजीचं रक्त आहे. बाजी प्रभू देशपांडे म्हणतात राजे कानाला मातीराजे कानाला या मातीतून आवाज येईल. शिवबाजी अजूनही खिंडीत लढतो. हे रक्त कसं आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी भवानी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुम्हाला येतच नाही बस मोमेंट. तुमच्या जिल्ह्याच्या तालुक्याचं नावच काय? छत्रपती आणि नगर. तुम्हाला बघ उगा नाही. पहिलं तुमच्या तालुक्याला जिल्ह्याला नाव होतं औरंगाबाद. त्या औरंगाबादचे ते औलादी मेले. ठीक आहे. आणि सगळं संभाजी महाराजांना मारून टाकलं. तुम्ही ते औरंगजेबनं औरंगाबाद ठेवलं होतं. आता त्याचं काही कण सुद्धा राहिलं नाही. आणि कण सुद्धा तुमच्या मनात ठेवू नये. फक्त तुम्ही संभाजीनगर म्हणा. आणि कोण म्हणताय छत्रपती मेले? कोण म्हणताय संभाजी महाराज मेले? रे आपल्या रक्तामध्ये जय जिजाऊ जय शिवराय. आता रक्तामध्ये सुद्धा आपल्या संभाजी महाराजांचं रक्त आहे, शिवाजी महाराजांचं रक्त आहे. आणि तिकडं
ते अहमदनगरला आईला नगर झालं. म्हणजे अशी सून निघाली इकडे जरा सतेज सर्व लक्ष नाही इकडे. सून निघाली आणि तिच्यासोबत 5 वर्षाचं बाळ मागं लागलं. सासूनं दार बंद केला. नेऊ नकोस माझ्या नातवाला, 11 लाख यात्रा असते म्हणतात, हरवल माझा नातू. हा कमाल करता सासूबाई, तुमचा नातू आहे, माझा बाळ नाही का ते, मी त्याला प्राणाच्या पलीकडे सांभाळले. नेऊ नकोस म्हणलं तर येऊ द्या, येतं तर नेऊ नको म्हणलं तर लाल लागलाय मागे तर येऊ द्या, नेऊ नको म्हणलं तर येऊ द्या, येतं तर नेऊ नको म्हणलं तर येऊ द्या, येत नेऊ नको म्हणलं तर नेलं आणि दशमीलाच हरवलं. आणि दशमी, एकादशी, द्वादशी, चतुर्दशी आणि गोपाळपूरचा काला, ती 5 दिवस ती मावशी घाटावरती लढत होती. काय तोंड दाखवू सासूला, पांढऱ्या पायाची म्हणाल, तिकडंच कॅमली नाही म्हणाल, चंद्रभागेमध्ये जीव काय नाही दिली म्हणाल, वगैरे वगैरे. आणि पोलीस स्टेशनच्या समोरून एक सत्याग्रह असत होते आणि पोलीस सूचना सांगत होते, आमच्याकडे 5 वर्षाचा, खाती हातपाय पांढरा मिळालेला आहे, उजव्या हाताला काळा भाग आहे, गोऱ्या वर्णाचा, गोविंद नाव सांगत आहे, ज्याचं बाळ असेल त्यांनी ओळख पटून न्यावी. त्या सत्याग्रहाची आणि त्या मुलाशी काही संबंध नव्हता. आणि जेव्हा सत्याग्रह जेव्हा पुढे आले तेव्हा ही मावशी लढताना दिसली. आणि सत्याग्रहाने विचारलं, का लढता मावशी? जास्तच लढू लागली. का लढता मावशी? काय सांगू भाऊसाहेब, पांढऱ्या पायाची म्हणाल, तिकडच का मेली नाही म्हणाल, कशाला तोंड दाखवायला आली म्हणाल, चंद्रमागेमध्ये जीव काय नाही दिली म्हणाल, वगैरे वगैरे. पाण्याला लावू नका मावशी, मुद्द्याचं बोला. पैसे चोरीला गेले का? नाही भाऊसाहेब. घरून काय का मी वाढता हरपले का? नाही भाऊसाहेब. मग लढता का? काय सांगू भाऊसाहेब, माझं एकूण ते एक बाळ हरवलं. बाळ हरवलं तुमचा? मला सांगा, 5 वर्षाचा का वगैरे वगैरे? उठून उभी राहिली. 5 वर्षाचा आहे, हा, पांढरा मेलेला आहे, उजव्या हाताला काळा भाग आहे, गोऱ्या वर्णाचा, गोविंदा नाव सांगत आहे. मग सगळे वर्धन ऐकलं. ती मावशी म्हणू लागली, भाऊसाहेब भाऊसाहेब, तुमच्या रूपात मला पांडुरंग भेटला, कृपा करून सांगा ते माझं बाळ कुठं आहे? हे बघा पुढच्या पोलीस स्टेशन पशी पळत निघाली माय, पळत. आणि ती 5 दिवस ती गुरखांचं बिस्किट खात बसलं होतं पिसायच्या अंगावर. इथं पोलीस आहेत ना, साहेब आहेत ना, इथं पोलीस आहेत, ते पोलिसांच्या अंगावर बिस्किट खात बसलं होतं, बिस्किट खात 5 दिवस. आणि त्याची आई तिनं, त्या बाळानं, त्याची माय त्यानं गेटवर बघितली, उरलेला बिस्किटचा पुडा त्या पोलिसाच्या अंगावर टाकला फट्ट दिशा आणि पळत निघालं. आणि आईनं बाळ कवटाळलं. मग तुकोबारांना म्हणजे असे 9 वाजला, 10 वाजायला आले. मग तेव्हा तुकोबारांना हाईत दृष्ट्यान कमी वाटला म्हणून हे जेवण करतो कोबर अभंगाच्या शेवटच्या चरणात. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमणी. देवा, जसं माशाला पाण्यात काही मासे पाण्याच्या बाहेर काही काळ तरी राहू शकतात, पण मासा राहू शकत नाही. देवा, त्या माशाला त्या पाण्याच्या बाहेर काढलं, त्या माशाची अवस्था होती ना देवा, तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. तैसे झाले माझ्या जीवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली. तसेच आज या ठिकाणी अखंड नाम सप्ताहानिमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली, संजय साहेब, तसेच आप्पा असतील, तसेच अध्यक्ष असतील, नाना अण्णा, आणि तसे ते दिगंबर साहेब, कोणते दिगंबर तेच आहेत का? वा वा वा, अण्णासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि जन हा कोणी गेला माईकला, काय झालं का मग?
आणि खरं नियोजन मला उचलून आणायचं होतं, अण्णाकडेच होतं बरं का. नाही खरं आहे का? थोडं ते काहीतरी मिक्स झालं म्हणजे ते झालं. हे बोल बेटे बेटे सावधान. त्यांच्या पोटात नाही म्हणून ते कसं तरी बसले आता. संपलंच आता संपलंच. असे झालेल्या श्यामाऊलींच्या चरणी अर्पण करतो. तसेच आज या ठिकाणी माझे वडील पण आलेले आहेत आणि वडील आले आहेत. वडिलाच गुरु म्हणजे कसं. 700 वर्ष ज्ञानोबाने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं. तुकोबांनी भक्तीचं पीक पिकवलं आणि जन्मदातात वडिलांनी मला कीर्तन शिकवलं. आणि मला महाराष्ट्रातून नसेल महाराष्ट्रात नसेल तर 4 राज्यात सुद्धा असेल नसेल तर मला दुसऱ्या देशात सुद्धा माझ्या वडिलांचं नाव गाजवायचे. वा आणि माझ्या वडिलांचं आणि माझ्या गावाचं सुद्धा. आता झालेले श्यामाऊलींचं ज्ञान. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलिलेले पुढे वेळे वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही उच्चारीला अधिकार मे आमुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर रागा माया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव